नमस्कार मित्रांनो, वायजा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही नवीन बांधकाम कामगार नोंदणी करत आहेत त्या बांधकाम कामगारांना 5,000 रुपये मिळणार आहेत का। तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी कमेंट केले की सर आमची नोंदणी मंजूर झालेली आहे आणि आम्ही बांधकाम कामगाराच्या महामंडळ कार्यालयामध्ये नोंदणी केलेली आहे, तर आम्हाला पण हे 5,000 रुपये मिळणार आहेत का। बऱ्याच बांधकाम कामगारांनी कमेंट केले आहेत आणि काही बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळाले पण आहेत। कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळाले आहेत आणि कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळणार नाहीत, हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। इथून पुढे पण असेच नवनवीन बांधकाम कामगाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला गुगलमध्ये येऊन डायरेक्ट बांधकाम कामगार म्हणजेच आपले जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी साईट आहे त्या साईटवर आपल्याला जायचं आहे। तर आपण त्या साईटवर जाऊयात आणि त्या साईटवर गेल्यानंतर कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळाले आहेत ते आपण बघूयात। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांना मिळाले आहे त्यांची लिस्ट आपल्याला पाहिजे आहे। त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही नूतनीकरण हे संपूर्ण जे आहे ते प्रोफाईल हे संपूर्ण या ठिकाणी करू शकतात ऑनलाईन, तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आपण ज्या ठिकाणी नोंदणी केली तर आपल्याला 5,000 रुपये मिळतात। बांधकाम कामगारांना बऱ्याच 5,000 रुपये मिळाले आहेत, परंतु अद्याप आणखीन काय बऱ्याच बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळाले नाहीत। त्यासाठी काय कारण असणार आहे, कोणकोणती कारणं आहेत ते संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या ठिकाणी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला वेबसाईटवर आल्यानंतर पहिल्यांदा यावरच्या साईडला 3 रेषा दिसत आहेत। या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला खाली यायचं आहे। तर आपण बांधकाम कामगाराची लिस्ट बघूयात, कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये मिळाले आहेत ते बघून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, विविध योजनेच्या लाभाचे वितरण या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आपण क्लिक करूयात। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला विविध योजनेच्या लाभाचे वितरण 22/11/2023 पर्यंत दिसणार आहे। त्यानंतर एकदा बॅक आल्यानंतर आपल्याला डबल 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर आणखी खाली यायचं आहे। या ठिकाणी खाली आल्यानंतर आणखीन आपल्याला जे आहे ते खालच्या लाभाची वितरणवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण डबल टॅप करूयात। या ठिकाणी पहा, लाभाचे वितरण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण खाली येऊयात। त्या ठिकाणी जे चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी 22/11/2023 पर्यंतची आहे। चुकीचे बँक अकाउंट आहे त्यांना यादी जमा झालेले नाहीत। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जे 5,000 रुपये मिळणार होते ते कशामुळे नवीन नोंदणी करणाऱ्याला का मिळणार नाहीत हे आपण बघूयात। या ठिकाणी पाहून त्याचं पुरेपूर उदाहरण तुम्हाला सांगतो, कशामुळे मिळणार नाहीत, काय अडचण आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांना जे 5,000 रुपयाची योजना होती ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, आपल्याला जो GR आहे तो GR पण या ठिकाणी आपण पाहू शकतात। या ठिकाणी आपण GR बघूयात, कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळाले आहेत आणि तिथून पुढं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मंडळाअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना नोंदणी नंतर लगेच हत्यारे अवजारे खरेदी करता रुपये 5,000चे अर्थसहाय्य देण्याची योजना बंद करण्याबाबतची ही GR आहे। तर हा GR आहे 14 ऑगस्ट 2020चा। तर मित्रांनो, त्यापूर्वी ज्यांनी नोंदणी केली होती त्यांना हे 5,000 रुपये मिळालेले आहेत, परंतु 14 ऑगस्ट 2020 नंतर ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यांना हे 5,000 रुपये जे अर्थसहाय्य म्हणजेच हत्यारे म्हणजे अवजारे, तुम्हाला खोरे टोपले काय मिस्त्री असतील त्या थापी जे काय साहित्य असेल मिस्त्रीचं त्यांच्यासाठी जे साहित्यासाठी 5,000 रुपये मिळणार होते ते 5,000 रुपये आता मिळणं बंद झालेलं आहे। तर या ठिकाणी आणखीन अधिक माहिती अशी आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी योजना तयार करण्यासाठी तरतूद आहे। त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, कामगाराच्या योजना तयार करण्याची तरतूद आहे। त्यास अनुलक्षून संदर्भ क्रमांक 1-2 येथील शासन निर्णय मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना नोंदणीनंतर लगेच हत्यारे अवजारे खरेदी करता 5,000 रुपये अर्थसहाय्य जे आहे ते देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे। पण तथापि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक 13/2020 रोजीच्या 53व्या बैठकीत सदर योजना बंद करण्याचे घेतलेल्या निर्णयास शासनाचा मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ती ही योजना बंद करण्यात आलेली आहे। 5,000 रुपये ज्यांना मिळत होते ते 5,000 रुपये आता 5,000 रुपये जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शासन निर्णय सुद्धा बघितलेला आहे आणि त्या अगोदर ज्यांना हे 5,000 रुपये मिळाले आहेत त्यांना मिळाले आहेत, परंतु 14 ऑगस्ट 2020 नंतर ज्यांनी काही नोंदणी केली असेल अशा सर्व बांधकाम कामगारांना या ठिकाणी हे 5,000 रुपये येणं जे आहे ते बंद केलेलं आहे। हे डायरेक्ट आपण तुम्ही GR पाहू शकता। ह्या GRची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून हा GR संपूर्ण पाहू शकतात।
तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इथून पुढे पण असेच नवीन बांधकाम कामगाराचे किंवा कामगाराच्या नवीन योजनांविषयी माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला नवीन अपडेट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणाला गृहोपयोगी संच मिळाले आहेत नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.